चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद, वेतनवाढ, सामाजिक सुरक्षा आणि नियमितीकरणाच्या मागण्यांसाठी प्रशासनाला दिले निवेदन. चंद्रपूर 1 मे 2025 संवाददाता चंदन देवांगन. महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपले जुने आणि न्याय्यहक्क मागण्यासाठी अखेर संघर्षाची वाट धरली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या वतीने आज दिनांक 1 मे 2025 रोजी मजूर दिनाच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, बलारपूर तहसीलदार यांच्यासह विविध प्रशासनिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जसे सफाई कामगार आणि पाणीपुरवठा कर्मचारी दररोज धोका पत्करून काम करतात, त्यांना पगार मिळतो फक्त 4 ते 5 हजार रुपये. यामध्ये घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासकीय दुर्लक्षामुळे वाढणारा आक्रोश. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी निवेदने देऊनही प्रत्यक्षात कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या असून आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. काय आहे पुढचा टप्पा? कामगार सेनेने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की जर शासनाने त्वरित निर्णय घेतला नाही तर आम्ही अनिश्चितकालीन संप सुरू करू. यामुळे ग्रामपंचायतींमधील स्वच्छता, पाणीपुरवठा, कर संकलन, घरकुल योजना, मनरेगा यासारख्या विविध सेवा ठप्प होतील आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल. दुहेरी अवतरण चिन्ह. ग्रामीण जीवनावर परिणाम होण्याची शक्यता. या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यात ग्रामीण सेवांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, शौचालय स्वच्छता, पथदिवे, जलयुक्त शिवार, गाव सुधार योजना आदी योजनांवर परिणाम होऊ शकतो. ग्रामीण भागात आधीच उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झालेली असताना कर्मचारी काम बंद ठेवल्यास जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल. शासनाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी वाढते आहे. राजकीय दुर्लक्षावर टीका. कर्मचाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी केवळ निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे येऊन आश्वासने दिली. एकदा निवडून आल्यानंतर ते कधी आमच्या मागण्यांसाठी आवाजही उठवत नाहीत. त्यामुळे यावेळी आंदोलन व्यापक पातळीवर नेले जाईल. निष्कर्ष. मजूर दिनाच्या दिवशी ग्रामपंचायत कर्मचारी जेव्हा आपले हक्क मागत रस्त्यावर उतरतात तेव्हा याला केवळ एक आंदोलन न समजता हे सामाजिक न्यायाचे लढे मानावे लागेल. ही मागणी आहे त्यांच्या जगण्याची, कुटुंबाच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्याची. राज्य शासनाने जर या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर पुढील काही दिवसांत ग्रामीण महाराष्ट्रात सेवांचा पूर्ण बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातून संवाददाता चंदन देवांगन यांची विशेष रिपोर्ट. तुफान न्यूज नेटवर्क. हे निवेदन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने सादर करण्यात आले असून शासनाच्या उदासीनतेचा तीव्र निषेध त्यात नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणी, सामाजिक सुरक्षा, सेवानिवृत्तीचे लाभ यासारख्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. मागण्यांचा सारांश. राज्यात सुमारे 27,920 ग्रामपंचायती कार्यरत असून त्यामध्ये एकूण अंदाजे 60,000 कामगार विविध पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये खालील प्रमुख घटकांचा समावेश आहे. स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा आणि वीज कर्मचारी, कर वसूल करणारे कर्मचारी, कार्यालयीन लिपिक, इतर तांत्रिक व सहाय्यक कर्मचारी. हे सर्व कर्मचारी अत्यंत अल्प वेतनावर काम करत असून त्यांना ना शासकीय वेतनमान, ना निवृत्तीवेतन, ना ग्रॅच्युटी, ना EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांचा लाभ मिळतो. यासोबतच त्यांच्या सेवेला स्थायित्व नाही आणि त्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा हमी उपलब्ध नाही. वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्या. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांनी गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी आंदोलन, मोर्चे, निवेदने व शिष्टमंडळांद्वारे शासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा मंत्र्यांनी आश्वासने दिली, काही वेळा विधानसभा व प्रशासकीय बैठका झाल्या, परंतु प्रत्यक्ष निर्णय घेतला गेला नाही. आंदोलनाची पार्श्वभूमी. गेल्या काही महिन्यांत राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढता असंतोष जाणवत आहे. शासनाने वारंवार आश्वासने दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी 1 व 2 मे रोजी राज्यभर धरणे आंदोलन व कामबंद करण्याचा निर्णय घेतला. निवेदनात नमूद करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या. 1. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या समकक्ष वेतनमान देण्यात यावे. 2. सेवानिवृत्तीचे लाभ, पेन्शन, ग्रॅच्युटी लागू करण्यात यावेत. 3. EPF व इतर सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात यावी. 4. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात याव्यात. 5. किमान वेतनामध्ये वाढ करण्यात यावी. 6. कामाच्या स्वरूपानुसार पदवर्गीकरण व सेवा नियमावली निश्चित करण्यात यावी. 7. कामकाजाचे स्थायित्व आणि बिनधास्त नोकरीची हमी मिळावी. 8.
आरोग्य विमा योजना, कर्ज सुविधा व अपघात विमा लागू करण्यात यावेत. 9. महिलांना प्रसूती रजा व अन्य सुविधा मिळाव्यात. 10. दरवर्षी कामाचे मूल्यांकन आणि त्यानुसार बढतीचे नियोजन करण्यात यावे. शासनाच्या उदासीनतेवर संताप. ग्रामपंचायत कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सांगितले की, सरकार आमच्याकडे काम करून घेत आहे, पण कधीही आम्हाला कर्मचारी म्हणून मान्यता दिली नाही. शासकीय सुविधांपासून आम्ही दूर ठेवले गेलो आहोत. लाखो रुपयांची योजना ग्रामपंचायतींमार्फत राबवली जाते, पण त्याचे श्रेय प्रशासन घेतं. काम करणाऱ्यांच्या वेतनाची मात्र भ्रांत. काही कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले की, अनेकजण 15 ते 20 वर्षांपासून काम करत आहेत, पण तरीही त्यांचे नाव अधिकृत रेकॉर्डमध्ये नाही.